कंत्राटदार हर्षद पाटील याच्या आत्महत्येनंतर ठाण्यातील कंत्राटदार आक्रमक झालेले आहेत। PWD कार्यालयात घोषणाबाजी करत कंत्राटदारांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला। तसंच मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। तसंच कंत्राटदारांकडून ही मागणी करण्यात येते। सांताक्रूज बस स्थानकावर वाहक आणि प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली होती। रांगेत उभं न राहिल्यानं महिला प्रवाशाला प्रवेश नाकारण्यात आला। तसंच वाहक आणि महिलेकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली। साहित्य संघ गिरगाव इथं झालेल्या सुवर्ण भास्कर कार्यक्रमामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी ठेका धरला। तसंच नमन नाट्य बक्षीस समारंभामध्ये अभिनेते प्रभाकर मोरे यांच्याबरोबर आमदार भास्कर जाधव यांनी लयबद्ध नृत्य सुद्धा सादर केलं। गणेशोत्सवानिमित्त आता कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ग्रुप बुकिंगवरील 30% भाडेवाढ आता मागे घेण्यात आली आहे। त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली। मुंबईसह राज्यामध्ये स्वयंपुनर्विकास प्रकल्पांना बळ देण्यासाठी राज्य सरकारनं 2019 रोजी काढलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही आणि या प्रकरणी गृहनिर्माण सेनेकडून रोष व्यक्त करण्यात आला आहे। मुंबईत 2024 मध्ये लोकल रेल्वे मार्गावर अक्षरशः 2282 जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे। महानगरपालिकेने शहरातील सार्वजनिक गणपती मंडळांना मंडप बांधण्यासाठी परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाईन सिंगल विंडो प्रणाली सुरू केलेली आहे। महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे। मोठ्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात यावं असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। कृत्रिम तलावांची उंची वाढवण्यावर विचार करा असं सुद्धा न्यायालयाने सूचित केलं आहे। बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कंत्राट रद्द झालेल्या 100 बसेस आगारामध्ये पडून आहेत। तसंच गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून उभ्या असलेल्या बस झुडपांनी पूर्णपणे वेढल्या गेल्यात। कंत्राटदार कंपनीकडे बेस्टची देणी शिल्लक असून सुद्धा हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे। आगारामध्ये उभ्या असलेल्या बस गाड्यांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याचं गृहनिर्माण धोरण बुधवारी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार सन 2030 पर्यंत राज्यातील सर्व पर्यावरणपूरक घरं देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली आहे। राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया परीक्षा कक्षाने ही घोषणा केली असून विद्यार्थ्यांना 23 ते 30 जुलै दरम्यान ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे। देशातील आघाडीची IT कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या 3 महिन्यांमध्ये 6,921 कोटी रुपयांचा नफा कमावलेला आहे। त्यातच 42,280 कोटी रुपये महसूल कमावला आहे। तर पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी आता लवकरच बाजारात उपलब्ध होणार असल्याचं वृत्त आहे। अमेरिकेमध्ये पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळीवरचं संशोधन अंतिम टप्प्यात आलेलं असून पुरुषांसाठी लवकरच ही नवीन संशोधनात्मक क्रांती उघडकीस येणार आहे। रेडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चच्या सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये टाटा समूहाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे। गुगल इंडिया दुसऱ्या क्रमांकावर तर इन्फोसिस ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे। रेडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चचा अहवाल या निमित्ताने समोर आला आहे।
वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरामध्ये अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंदिर प्रशासनानं हा निर्णय जलद दर्शन उपलब्ध व्हावं म्हणून घेतलेला आहे। अभिषेक न करता दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांना पांढरी फुलं, बेलफुलं, धोतरा वाहण्याची मुभा मात्र देण्यात आली आहे। तर श्रावणामध्ये मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। प्राण्यांची विद्युत दहन वाहिनी लवकरच पूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे। तसंच महालक्ष्मी इथं बसवण्यात येणारी विद्युत दहन वाहिनी ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित होईल, तर देवनारची दहन वाहिनी डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे। तर उच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे। पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी करण्यात येणार आहे। हा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतला। मागच्या 3 वर्षांमध्ये मान्यता मिळवलेल्या तब्बल 150 संस्थांची तपासणी होईल। मुंबई एअरपोर्टनं जगातील 10 आवडत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या यादीत स्थान पटकावलेलं आहे। तसंच सलग 3ऱ्या वर्षी ट्रॅव्हल लीजरच्या प्रतिष्ठित पुरस्कार यादीचं स्थान मिळवणारा मुंबई एअरपोर्ट हे एकमेव भारतीय एअरपोर्ट आहे। भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखनं FIDE महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलेलं आहे। तिनं उपांत्य सामन्यामध्ये माजी विश्वविजेत्या तॅन झोंगी हिचा पराभव केलाय। तर स्पर्धेच्या इतिहासामध्ये अंतिम फेरी गाठणारी दिव्या देशमुख ही पहिली भारतीय बुद्धिबळपटू आहे। अमरावतीमधील हमालपुरा ते राजकमल चौकाकडे जाणाऱ्या पुलाला तडे गेलेले आहेत। जड वाहतुकीसाठी उड्डाण पूल बंद करण्यात आलेला आहे आणि यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे।